तशा सर्व ताणतणाव घेऊ नका. आमच्या तुमच्या मुली आलेल्या आहेत. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्वप्न बघतोय मी. साहेब नवीन आहेत. नवीन म्हणजे स्वप्न घेऊन. आणि स्वप्न कोणाची पूर्ती होते की जे खरोखर प्रत्यक्ष कृतिशील असतात. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रत्येक जण स्वप्न बघतं, पण प्रत्यक्ष स्वप्नासाठी आपल्याला कर्म करावं लागतं, कृतिशील व्हावं. आपण इथे कशी जमलो म्हणून विचार करतो मगाशी. म्हणून आमचा कवी म्हणतोय की प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण त्याची ज्याची दृष्टी त्याचा प्रकटेनार. प्रेमाशिवाय सर्व होत नाही मॅडम. तुम्ही करताय ना, प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण जैशी ज्याची दृष्टी त्याचा प्रकटेनार. रक्ताच्या नात्याने उपजेला प्रेम. रक्ताच्या नात्याने काका मामा मावशी प्रेम करतील त्याच्याविषयी नाही, त्याच्या पलीकडे रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. ते पटली पाहिजे तर ती खूण. तुम्ही यार सकाळी तुम्ही आला विचार करत होती की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा तुम्ही व्यक्तींचा सत्कार करताय. त्याच्यामागची भूमिका काय, समाजाला आपण काय देणार होतो, ते मेसेज देणार होतो आहोत का. मग त्याचं उत्तर सापडलं मला. हॅलो मध्ये आमच्या विषयी असं म्हटलं जातं, जहान पोहोचे रेलगाडी वहा पोहोचे मालगाडी. जहान पोहोचे रेलगाडी वहा पोहोचे मोटरगाडी. म्हणजे जिथे रेल्वे जात नाही तिथे मोटर जाते. जहान पोहोचे मोटरगाडी वहा पोहोचे बैलगाडी और जहान पोहोचे बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी. मारवाडी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक राज्यात गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, राजस्थानमध्ये अत्यंत दुर्भिक्ष पाण्याचा दुष्काळी भाग आहे. म्हणून कोणी महाराष्ट्रात आले, कोणी गुजरातमध्ये गेले, कोणी MP मध्ये गेले. असं कुटुंब कविला पाणवठ्याच्या शोधात निघालेला आहे राजस्थानमधून. त्या कुटुंब कविल्यामध्ये 80 वर्षाच्या म्हातारा बसून 4 महिन्याचं पोरगं असं त्या संपूर्ण कुटुंबाचा परिवाराचा प्रवास झालेला होता पाणवठ्याच्या शोधात. दुपारची वेळ होती, रणरणत ऊन होतं, अंगाची लाही झाली होती, मे महिन्यात दिवस होते. ते 80 वर्षाचं मात्र थकलं. ते म्हटलं मी काही जास्त चालू शकणार नाही. बाकीच्यांनी विचार केला की 80 वर्ष वय आहे, रणरणत ऊन आहे, या आजोबांना आपण इथे ठेवलं तर काही क्षणातच त्यांचा प्राण संपेल, हे लोकांची यात्रा संपवतील. म्हणून त्यांनी सांगितलं बा मी आमचे करता राहता आमचे छत्र आहात, आम्ही तुम्हाला घेऊन जातो म्हटले. आमची जबाबदारी. त्यांनी पाहिलं म्हणजे तुमचं ओझं एवढं झालेलं आहे, माझं ओझं बाळगू नका म्हटलंय. 80 वर्षाचं तृप्त समाधानी आयुष्य मी जगलेलो आहे, मला माझ्या नशेवर सोडा म्हटले. जर वाटलं मला ताकद आली मी परत येईल म्हटले. अर्धा एक तास सांगून सुद्धा ते आजोबा काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी विषण्ण अंतःकरणाने सर्व निघाले. बाकीच्या त्या परिवारामध्ये, त्या मारवाडी परिवारामध्ये एक तरुण आपली सून होती, भाऊ जिसको बोलते आहे. तिच्या खांद्यावरती कड्यावरती एक 4 महिन्याचं पोरगं होतं. मी विचार करते अड्डाबरोबर केल्यानंतर की आपल्या सासऱ्याचं काय होणार, काहीतरी केलं पाहिजे. मनात एक निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष कृतीत आणला. 10-15 पावलं पुढे गेली ती सून मागे परत फिरते आहे. आणि मनातला जो विचार होता प्रत्यक्ष कृतीच असा आणला तिने. आपल्या 4 महिन्याचं पोरगं खांद्यावरचं त्या सासऱ्याच्या मांडीवर ठेवलं. आणि सासऱ्याने सांगितलं, सासरे हो तुम्ही मगाशी म्हटले की तुमचं जो जास्त झालंय त्या 4 महिन्याचं पोराचं ओझं मी घेऊ शकत नाही म्हटले, त्याचा नशीब तुमच्या मांडीवर ठेवते म्हटले. आणि प्रत्यक्ष तिने आपल्या काळजाचा तुकडा आपला मुलगा 4 महिन्याचा त्या आजोबांच्या मांडीवर ठेवला. पुढे निघाली. 10 पावलं पुढे जाते आहे. शेवटी आई आहे, घार इंडे ते आकाशी चित्ते तिचे बाळापाशी. पुढे जाते मागे बघते, पुढे जाते मागे बघते. 10-12 पावलं गेली ती सुनबाई. मागे बघायचं असताना तिने पाहिलं आणि अतिशय अपेक्षित असलेलं पाहिलं. आपले सासरे बुवा अर्धा तास 1 तास विनंती करून सुद्धा ऐकत नव्हते. ते मात्र विचार करत आहे माझं तर आयुष्य संपलेलं आहे, पण या 4 महिन्याचं मुलाचं काय करायचं. म्हणून धरधरत्या हाताने त्या मांडीवरच्या पोराला खांद्यावर घेते, हळूहळू उभं राहते आणि पावलं टाकत संध्याकाळी पाणवठ्यावर पोहोचताय. इट इज कॉल्ड मोटिवेशन. कार्यप्रवृत्त केलं. हे कार्यप्रवृत्त करण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. हे जे करत आहे, या जे मंडळीचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्यातली ऊर्जा निर्माण होणार आहे. यस, अत्यंत संवेदनशील असलेला समाज आपल्या कर्तृत्वाची, आपल्या कार्याची निश्चितपणे दखल घेतो आहे आणि त्याचा हे परिपाक आहे पुरस्कार. म्हणून प्रत्येक कुठलीही गोष्ट असतं समाजामध्ये
त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज असतो. हा मेसेज आज निश्चितपणे तुम्ही औचित्य साधून आज केलेला आहे. आज या हजारो वर्ष झाली पण मुंग्यांचं वारू बदललं नाही. हजारो वर्ष झाली मुंग्यांचं वारू बदललं नाही, चिमण्यांचं घरटं बदललं नाही, पण माणसाचं राहणीमान बदललेलं आहे. माणसाचं राहणीमान का बदललं नाही तर देवाने बुद्धी दिलेली आहे. आणि बुद्धी आणि सेवा जेव्हा एकत्र येतात, बुद्धी आणि सेवा एकत्र येतात तेव्हा ते कैवल्याचे धनी होतात, असं 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली सांगितलं होतं. कैवल्याचे धनी याचा अर्थ होतो की त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतो आहे. या जगात कशासाठी आलेलो आहे याचं ज्ञान प्राप्त झाली ती माणसं आहे. आणि म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करणे हे समाजाचं कर्तव्य आहे. समाजात दोन प्रकारची माणसं असतात. सिंपतीवाला असतं ते किंमतवाला. सिंपतीवाले म्हणजे संवेदना आणि सर्ववेदना असलेली माणसं आहे. म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करण्याची संधी इनरपती केलेली आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या प्रगणात अत्यंत वृत्ती असा कार्यक्रम होत आहे. की बंधारा होत्याच्या वतीनं आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो आहे कि सुना है मालिक आप दुनिया के रखवाले हैं. अभी म्हणतो ना सुख करता तू करता. सुना है मालिक आप दुनिया के रखवाले हैं. यही भावना, यही कामना आज हमारी है. यही भावना, यही कामना आज हमारी है. बड़ी मुश्किल से, बड़ी मेहनत से ये इनर व्हील की बनी फुलवारी है. अब उसे नजर न लगे, आप तेरी जिम्मेदारी है. धन्यवाद.